अरे चिंटू, रिमोट काय तुझ्याकडे चालत येणार नाहीये. आजी खूप कष्ट होतात रे हाताला. आजी, याला सोमनाथची गोष्ट सांग ना, म्हणजे हा टाळ्यावर येईल. बरं मग ऐका. एका गावात सोमनाथ नावाचा एक महाआळशी माणूस राहायचा. सोमनाथ इतका आळशी की त्याच्या नाकावर माशी बसली तरी तो तिला उडवायला हात उचलत नसे. ए माशी, उरून जा की. आता हात उचलायचे कष्ट नको देऊ मला. अरे, त्या बाबांकडे जादुई काठी आहे जी सगळं काम करते. काय? जादुई काठी? म्हणजे आता मला आयुष्यभर काहीच न करता फक्त झोपून राहता येईल? सोमनाथनं ठरवलं की बाबांना भेटायचंच. वाटेत तो 2 वेळा झोपला आणि 3 वेळा जेवला. बापरे, जादुई काठी मिळेपर्यंतच हे कष्ट आहेत. एकदा का ती मिळाली की मग फक्त आराम. बाबा, मला खूप काम करावं लागतं. मला ती जादुई काठी द्या ना. ही घे काठी, पण लक्षात ठेव, ही तेव्हाच काम करेल जेव्हा हिला परिश्रमाचा घाम लागेल. आता मला सांगा मुलांनो, सोमनाथनं घरी गेल्यावर काय केलं असेल? काठीनं खरंच आपोआप काम केलं असेल का? नक्कीच केलं असेल. जादूची आहे ना ती. ए जादुई काठी, घर झाडून काढ. 1, 2, 3 सुरू कर. अरे, ही तर डिम्म हलत नाहीये. बाबांनी मला फसवले की काय? ही घे काठी, पण लक्षात ठेव, ही तेव्हाच काम करेल जेव्हा हिला परिश्रमाचा घाम लागेल. सोमनाथने काठी घट्ट धरली. बापरे, ही काठी तर एखाद्या लोखंडाच्या खांबासारखी जड आहे. बाबा म्हणाले होते जादूची आहे, पण ही तर साध्या लाकडापेक्षाही जास्त जड वाटतीये. हे काठी, तुला काय स्पेशल आमंत्रण द्यायला हवं का? बाबांनी सांगितलं तसं मी तुला धरलंय. आता तू तुझे हातपाय हलव आणि हे घर चकाचक कर. तू जर माझं काम केलंस तर मी तुला रोज तेलानं मालिश करेन. बघ हा. उफ, किती हा कचरा. आणि ही काठी, ही तर हालायलाच तयार नाही. मला वाटलं होतं मी आरामात गादीवर लोळत राहीन आणि ही काठी पंख्यासारखी फिरून घर झाडेल. पण इथे तर माझीच चक्की पिसली जाते. अरे अरे अरे, काय होतंय हे? काठी अचानक हलकी झाली. अरे वा, ही तर आता आपोआप पळतीये. ओहो, थांबा थांबा. ए काठी, जरा दमानं. मला पण तुझ्यासोबत पळू दे. ही बघ जादू, बाबा खरंच ग्रेट आहेत. जसा मला घाम आला तशी ही काठी बुलेट ट्रेन सारखी सुटली. झाडू मार, कचरा काढ, कोळिष्टकं साफ कर. बघता बघता सोमनाथचं घर कसं आरशासारखं चमकतंय बघा. काय कमाल आहे. आता मला समजलं, या काठीला घामाचं पेट्रोल लागतंय. जेवढा जास्त घाम तेवढी जास्त जादू. आता बघच तू, मी अंगण झाडतो, विहिरीचं पाणी भरतो आणि आईला हवी ती सगळी कामं करतो. ए काठी, चल आता बागेत जाऊया, तिथे पण जादू दाखवूया. सोमनाथला वाटलं जादू काठीत आहे, पण खरी जादू त्याच्या कष्टात होती. त्या दिवशी सोमनाथला कष्टाचं महत्त्व समजलं. मुलांनो, कष्टाचा घाम गाळल्याशिवाय यशाची जादू कधीच चालत नाही. आजी, मला समजलं. आता मी पण माझं काम स्वतःच करणार.